नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 14 जानेवारी 2026च्या करंट अफेअर. हे व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तुम्हाला खूप खूप गरजेची पडणार. तर चला सुरू करूया. आंतरराष्ट्रीय घडामोडी. राईट. पॅक्स सिलिका पुढाकारामध्ये भारताला निमंत्रण. तर हा आता समोर संदर्भ काय होता त्याच्या संदर्भ होता पॅक्स सिलिका हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक धोरणात्मक उपक्रम आहे. ऐतिहासिक पॅक्स अमेरिकेच्या धर्तीवर राईट जो महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानासाठी जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो? जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. 12 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी जाहीर केले की भारताला या युतीमध्ये सामील होण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केले जाईल. कोणाला? भारताला. राईट. जे जागतिक सेमीकंडक्टर आणि AI मुत्सद्देगिरीमध्ये भारताचे स्थान उंचावल्याचे संकेत आहे. कोणाचे संकेत आहे? भारताचे संकेत आहे. राईट. त्याचे मुद्दे ठळक मुद्दे पाहूया आता. धोरणात्मक युती. राईट. सिलिकॉन प्रगत उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AIच्या जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी भारताला अमेरिकेने वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले. कोणाला? भारताला. राईट. आता विश्वासाची पावती पाहू. MEITE सचिव S. कृष्णन यांनी सांगितले की हे निमंत्रण महत्त्वाचे तंत्रज्ञान आणि धोरणात्मक खनिजे चर्चेत भारताला एक विश्वासार्ह भागीदारी म्हणून जागतिक विश्वास दर्शवते. राईट. आता AI महत्त्वाकांक्षा. आता पुढे चालूया. AI महत्त्वाकांक्षा बघूया आता. राईट. AI महत्त्वाकांक्षा काय म्हणत आहे? भारताचे उद्दिष्ट AI साठी म्हणजे की यूज केस कॅपिटल बनवण्याचे आहे जे स्वदेशी मॉडेल्स आणि जागतिक तंत्रज्ञानाचा समतोल राखते. आता तंत्रज्ञान अज्ञेयवादी धोरण टेक ॲग्नोस्टिक पॉलिसी कोणत्याही एका विक्रेत्यावर अवलंबून राहणे टाळण्यासाठी सरकारने NVIDIA हे सर्व प्रमुख चिप उत्पादकांशी काम केले. हा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. NVIDIA तंत्रज्ञान अज्ञेयवादी धोरण. राईट. त्याला पुढे चालूया. आता आपण त्याची आर्थिक पाऊलखुणा बघून गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि AWS सारख्या टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात भारतात संगणकांनी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे $70 अब्ज गुंतवणुकीची वचनबद्धता दर्शविलेली आहे. हा प्रश्न येऊ शकतो की किती डॉलर्सच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे $70 गुंतवणूक केलेली आहे. कोणी? AWS, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि AWS या कंपनीने. राईट. आता आपण बघणार आहोत टपाल एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक्स सेवांमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यातील सहकार्य वृद्धिगत. राईट. त्याचे संदर्भ काय होते? जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्या जानेवारी 2026च्या भारत भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोणाच्यावर? जर्मन फ्रेडरिक मर्ज यांच्या जानेवारी 2026च्या भारत भेटीदरम्यान या कराराद्वारे स्वाक्षरी करण्यात आली. जर्मनीचे DHL ग्रुप्ससोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे इंडिया पोस्टचे आधुनिकीकरण करणे हे या कराराचे उद्दिष्ट होते. राईट. त्याचे ठळक मुद्दे काय होते धोरणात्मक करारामध्ये? राईट. सीमा पार
इन्फॉर्मर्स आणि लॉजिस्टिक वाढवण्यासाठी भारत आणि जर्मनीने संयुक्त इरादा घोषणा JDOL आणि स्वारस्य पत्रावर म्हणजे की LOL स्वाक्षरी केली. राईट. त्याचे प्रीमियर एक्सप्रेस सेवा काय होती? आता आपण बघणार आहोत प्रीमियर एक्सप्रेस सेवा काय होती. ही भागीदारी निश्चित वेळेत म्हणजे की टाइम डिफाईनाइट आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस उत्पादनांचे लॉन्च करेल ज्यामुळे भारतीय निर्यातीच्या वेग आणि विश्वासार्हता सुधारेल. MSME आणि निर्यातीला चालना. आता हा उपक्रम कसा होता? भारतीय MSME स्टार्टअप्स आणि कारागिरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी परवडणारी लॉजिस्टिक्स उपाय प्रदान करतात. कोण? MSME हे काय करतात? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी परवडणारे लॉजिस्टिक उपाय प्रदान करतात. राईट. आता आधुनिकीकरण. आता आपण आधुनिकीकरण या सहकार्यांचा विस्तार, डिजिटलायझेशन, ग्रीन लॉजिस्टिक्स आणि जागतिक पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटीपर्यंत आहे. आता पुढे चालूया. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात बघूया आता आपण. कला आणि संस्कृती म्हणजे की फ्रेम्समध्ये कठपुतली जयपूरच्या पपेट कॉलनीतील कला. कोणती? हे राजस्थान कठपुतली. राईट. संदर्भ काय होते? चला बघूया संदर्भ द हिंदूच्या इन फ्रेम्स मालिकेचा भाग म्हणून जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित हे छायाचित्र वैशिष्ट्य जयपूरच्या पपेट कॉलनीतील पारंपरिक कठपुतली कलाकारांच्या जीवनाचा शोध घेते. कोणाच्या जीवनाचा शोध घेते? पारंपरिक कठपुतली कलाकारांच्या जीवनात शोध घेते. द हिंदूच्या इन फ्रेम्स मालिकेचा भाग म्हणून. राईट. जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित झाले. ठळक मुद्दे काय होते त्यांचे बघूया आता. ठळक मुद्दे काय म्हणजे सांस्कृतिक वारसा हे वैशिष्ट्य काय होते? भट्ट समुदायांचे दस्तऐवजीकरण करते, ज्यांनी पिढ्यानपिढ्या कठपुतलीच्या प्राचीन कला जतन केली आहे. कोणी? सांस्कृतिक वारसा म्हणजे भट्ट समुदायांचे दस्तऐवजीकरण करते. राईट. आता त्याचे कलाकुसर बघूया. कलाकुसर काय म्हणजे यात आंब्याच्या लाकडापासून बाहुल्यांची टोकी करणे, वैशिष्ट्य रंगवणे आणि त्यांना पारंपरिक राजस्थानी कपड्यांमध्ये सजवण्याची प्रक्रिया दर्शवणे ही आहे कलाकुसर. आधुनिक आव्हाने. राईट. आता आपण बघणार आहोत आधुनिक आव्हाने. डिजिटल मनोरंजनाच्या युगात ही कला जिवंत ठेवण्यासाठी या कारागिरांच्या संघर्ष आणि पर्यटनावर त्यांचे अवलंबित्व यात अधोरेखित केले जाते. सामुदायिक जीवन सादरीकरणाच्या पलीकडे हे छायाचित्रे पपेट कॉलनीतील दैनिक वास्तव टिपतात, जेथे घरे, कार्यशाळा आणि रंगमंच दोन्ही म्हणून काम करतात. सामाजिक महत्त्व म्हणजे काय होतं? शिक्षण आणि आरोग्य जागृती यासारख्या सामाजिक संदेशांसाठी या बाहुल्यांचा वापर केला जातो, जे लोककथांना आधुनिक समस्यांशी जोडतात. कोण? सामाजिक महत्त्व, शिक्षण आणि आरोग्य जागृती यासारख्या सामाजिक संदेशासाठी या बाहुल्यांचा वापर केला जातो. मतलब बाहुल्यांचा वापर केला जात होता, जे लोककथांना आधुनिक समस्यांना जोडतात. राईट. आता पुढे चालूया. आता आपण बघणार आहोत राज्यव्यवस्था आणि प्रशासन. राज्यव्यवस्था आणि प्रशासनमध्ये म्हणजे CEC आणि निवडणूक आयुक्ताच्या संरक्षणाला सर्वोच्च न्यायालय आव्हान. संदर्भ काय होतं त्याचे? संदर्भाचं मुख्य निवडणूक आयुक्त CEC अधिनियम 2026 कलम 16च्या विरुद्धच्या कायदेशीर आव्हानाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. कोणी? न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. काय म्हणून?
कलम 16 विरुद्धच्या कायदेशीर आव्हानाबाबत, राईट. आता त्याचे ठळक मुद्दे काय होते बघूया आता. त्याचे ठळक मुद्दे होते आव्हानात्मक तरतूद. ही याचिका CEC आणि निवडणूक आयुक्ताच्या त्यांच्या कार्यकाळात घेतलेली कृतीसाठी दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून मिळणाऱ्या पूर्ण संरक्षणाला संरक्षण म्हणजे ब्लॅकेट्स इम्युनिटी आव्हान देते. कोण देते? पूर्ण संरक्षणाला, राईट. ब्लॅकेट इम्युनिटी आव्हान देते. याचिकाकर्त्याच्या युक्तिवाद. लोकप्रहरी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की असे संरक्षण अभूतपूर्व आहे आणि यामुळे जबाबदारीशिवाय पदांचा गैरवापर होऊ शकतो, राईट. गैरवापर होऊ शकतो. आता न्यायालयीन खंडपीठ काय म्हणते? मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आता तातडीची स्थगित नाही. असे आता न्यायालयाने तरतुदीच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करण्याचे मान्य केले असले तरी संरक्षण कलमाला तातडीने स्थगित देण्याचा नकार दिला आहे, राईट. आता पुढे चालूया. अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था म्हणजे RBI. काय म्हणतात? RBI परकीय चलन व्यवस्थापन म्हणजे हा नियम 2026. हा नियम आलाय. RBI परकीय चलन व्यवस्थापन नियम 2026 भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेला आहे. त्याचे संदर्भ काय होते चला बघूया. त्याचे संदर्भ होते भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे की RBI ने जानेवारी 2026 पासून परदेशात राहणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांच्या आर्थिक हमीचे नियमन करण्यासाठी एक नवीन एकत्रित फ्रेमवर्क सुरू केले आहे. कोणी? RBI सुरू केलेलं आहे 26 जानेवारी 2026 पासून परदेशात राहणाऱ्या व्यक्तींसाठी. काय केलं? त्याचे मुद्दे काय होतात ते बघू आपण. एकीकृत फ्रेमवर्क. नवीन काय म्हणत आहे? एकीकृत नवीन नियम जुन्या परिपत्रकांचे अतिक्रमण करतात, ज्यामुळे बँकांसाठी परकीय चलन हमीचे पालन करणे सोपे जाते. रिपोर्टिंग अनिवार्य. बँकांना आता प्रत्येक हमीची जारी करणे, बदल किंवा अंमलबजावणीची माहिती विशिष्ट स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, राईट. म्हणजे की डिजिटल आता बघणार डिजिटल व्यापार आणि कर्ज बदल म्हणजे RBI ने डेबिट क्रेडिट हमीसाठी जुने त्रैमासिक रिपोर्टिंग बदल केले आहे असून नवीन सर्वसमावेशक संरचनाकडे वाटचाल केली आहे, राईट. आता आपण म्हणूया फेमाची सुसंगती. फेमा म्हणजे हे नियम परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे की परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. आता आपण बघणार आहोत पर्यावरण आता चॅप्टर हा बघणार. पर्यावरण कराराचे कलम 6 भारतासाठी एक शक्तिशाली साधन आहे. कोणता कलम? कलम 6. आता हा चार्ट बघा, तुम्ही निरीक्षण करा. हा चार्ट बघून तुम्ही थोडा निरीक्षण करा. आता आपण पुढे चालूया कारण की लॉंग व्हिडिओ होऊन जाईल जास्त. हा फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार म्हणजे की फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी ठरणार, राईट. तर आता संदर्भ काय होता? हा लेख आंतरराष्ट्रीय कार्बन बाजारांचे नियम करणारे कलम 6 भारताला जागतिक हवामान वचनबद्धता पूर्ण करताना हरित संक्रमणासाठी निधी मिळवण्याचा धोरणात्मक मार्ग कसा देते यांचा विश्लेषण करतो. कोण? कलम 6 म्हणजे की पर्यावरण, राईट. ते का पर्यावरणमध्ये कलम 6. ठळक मुद्दे होते कार्बन मार्केटची क्षमता. कलम 6 भारताला जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट्सचा व्यापार करण्याची परवानगी देते. त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना स्वच्छ तंत्रज्ञान अंमलबजावण्यास प्रोत्साहन मिळते.
संक्रमणासाठी निधी म्हणजे 2070 पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट गाठण्यासाठी एक खाजगी आंतरराष्ट्रीय भांडवल आणि प्रगत तंत्रज्ञान आकर्षित करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. राईट. आता द्विपक्षीय फायदे कलम 6.2 म्हणजे भारत, जपान किंवा सिंगापूर यासारख्या देशांसोबतच्या द्विपक्षीय कराराचा वापर करून ग्रीन हायड्रोजन सारख्या कल्पनांना गती देऊ शकते. कोण? पर्यावरण. ग्रीन हायड्रोजन म्हणजे की भारत, जपान किंवा सिंगापूर यासारख्या देशासोबत द्विपक्षीय करार वापरून ग्रीन हायड्रोजन सारख्या प्रकल्पांना गती देऊ शकते. राईट. आता आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान. इस्रोची. आता इस्रोवाला टॉपिक आला. राईट. इस्रोचे PSLV C62 मोहिमेत तांत्रिक बिघाड झाली. त्याचे संदर्भ काय होते बघूया ना. 12 जानेवारी 2026 रोजी लॉन्च करण्यात आलेल्या इस्रोच्या वर्षातील पहिल्या मोहिमेला तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागला. म्हणजे टप्प्याला त्याने बिघडून आले, ज्यामुळे रॉकेट नियोजनाची मार्गापासून विचलित झाली आहे. त्याचे ठळक मुद्दे काय होते ते बघूया आता. मोहीम प्रोफाईल. PSLV C62 रॉकेट EOCNA-1 अन्वेषा, पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि इतर 15 उपग्रह वाहतूक नेले होते. आता आपण समोर जाऊया तांत्रिक बिघाड. त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड काय आहे? पहिल्या दोन टप्प्यात सामान्य कामगिरी केली, परंतु तिसऱ्या टप्प्यात PS3 विचलितमुळे उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत पोहोचू शकले नाही. प्राथमिक पेलोड EOS-N1 हा DRDO ने विकसित केलेला एक धोरणात्मक उपग्रह आहे, जो सीमा देखरेखीसाठी डिझाईन केले आहे. कोणासाठी? सीमा देखरेखीसाठी डिझाईन केलेले आहे. आता पुढे चालूया. चीनच्या कृत्रिम सूर्याने फ्युजन डेन्सिटीचा विक्रम मोडला. राईट. संदर्भ काय होते त्याचे? स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत चीनच्या एक्सपेरिमेंटल ॲडव्हान्स्ड सुपर कंडक्टिंग डेकामाड म्हणजे की EAST ने फ्युजन रिॲक्टर घनतेची दीर्घकालीन मर्यादा यशस्वीपणे ओलांडली आहे. त्याचे ठळक मुद्दे काय होते हे बघू आपण. त्याचे ग्रीनवॉल्ड मर्यादा ओलांडली. रिॲक्टरने ग्रीनवॉल्ड मर्यादेपेक्षा लक्षणीय उच्च प्लाझ्मा घनतेवर काम केले, जी पूर्वीची कमाल मर्यादा मानली जात होती. वक्शीत कार्यक्षमता. ही मर्यादा ओलांडून संशोधकांनी अधिक कार्यक्षम फ्युजन रिॲक्शन साध्य केले आहे. आता शाश्वत ऊर्जेचे उद्दिष्ट काय होते? कार्बनमुक्त ऊर्जा प्रदान करू शकणारे फ्युजन पॉवर प्लांट्स विकसित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता पुढे चालूया. आता आपण क्रीडावर विचार. आता क्रीडावर दरवर्षी प्रश्न आलेला आहे, म्हणून क्रीडाला लक्षपूर्वक ऐका. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संस्था. नियम काय आहे त्याची बघूया. म्हणजे युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. राईट. आता पुढे चालूया. काय म्हणत आहे? संदर्भ काय होते त्याचे? संदर्भ राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण कायदा 2025 अंतर्गत अधिसूचित केलेले हे नियम भारतातील राष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता सुधारण्यासाठी एक नवीन नियामक फ्रेमवर्क स्थापित करतात. राईट. त्याचे ठळक मुद्दे काय होते ते बघूयात आपण. त्याचे ठळक मुद्दे होते खेळाडूंचा समावेश अनिवार्य. राईट. हो. प्रशासनात खेळाडूंचा थेट आवाज म्हणजे की जोरदार आवाज असावा. यासाठी किमान 4 उत्कृष्ट गुणवत्ता असलेले खेळाडू म्हणजे की SOMS जनरल बॉडीमध्ये असणे आवश्यक आहे. लीग समानता. समावेशकतेला चालना देण्यासाठी जनरल बॉडीमध्ये समाविष्ट असलेल्या SOMS पैकी 50% महिला असणे बंधनकारक असतील. काय असतील? 50% महिला असणे बंधनकारक असतील. निवडणूक पॅनेलमध्ये काय म्हणते? निष्पक्ष मतदान प्रक्रिया आणि
नोंदणीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा निवडणूक पॅनेलची स्थापना करण्यात आलेली आहे. राईट. आता महाराष्ट्रामध्ये बघू आवास योजना लाभार्थ्यांसाठी CSR निधी आणि सौर पॅनल. आता सौर पॅनलमध्ये आपण बघणार आहोत काय म्हणत आहे. सौर पॅनल महाराष्ट्र ग्रामीण विकास विभागाने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे की PMAY लाभार्थ्यांसाठी त्यांच्या नवीन घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी CSR निधी आणि सरकार योजनेद्वारे आर्थिक मदत देण्याचा आदेश जारी केला आहे. राईट. म्हणजे की तुम्हाला माहितीच आहे प्रधानमंत्री आवास योजना. त्याचे ठळक मुद्दे काय होते हे बघू. आर्थिक मॉडेल लाभार्थ्यांसाठी सौर युनिट्ससाठी CSR निधी सरकारी अनुदान किंवा कमी व्याजाने कर्ज देऊ शकतात. राईट. अनुदान संरक्षण स्थापनेनंतर लाभार्थ्यांच्या एकूण 45,000 रुपये अनुदानासाठी पात्र आहे. केंद्र सरकारकडून 30,000 आणि राज्य सरकारकडून 15,000 जसे की 45,000 रुपये तुम्हाला मिळणार. हे या सौर ऊर्जाच्या युनिटचा CSRचा हा आहे फायदा आहे. तर चला पुढे चालूया. एकूण PMAY लाभ किती होणार. एक घरकुलसाठी एकूण अनुदान आता सुमारे 2.10 लाख म्हणजे की सुमारे 2,10,000 रुपयापर्यंत पोहोचले आहे. अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यालय अधिकारी म्हणजे की CEOs लाभार्थ्यांचे PM सूर्यघर पोर्टलवर नोंदणी सुनिश्चित करण्याचे काम देण्यात आलेले आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणजे पायलट प्रोजेक्ट काय म्हणतात. कोल्हापूर आणि वर्धा जिल्ह्यातील यशस्वी प्रायोगिक अंमलबजावणीनंतर हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. राईट. आता पुढे चालूया. महाराष्ट्र आरोग्य विभागाचे 9 विशेष आरोग्य कार्यक्रम. संदर्भ काय होते त्याचे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने 31 मार्च 2026 रोजी पर्यंत म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी 9 विशेष आरोग्य मोहीम समावेश असलेल्या राज्यव्यापी उपक्रम सुरू केलेले आहे. त्याचे ठळक मुद्दे काय आहे ते बघूया आता. त्याचे ठळक मुद्दे आहेत. प्राथमिक लक्ष्य क्षेत्र या मोहिमेला सिकलसेल, मलेरिया, कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन तसेच ॲनिमिया रक्तरोग लक्ष केंद्रित करतात. राईट. सिकलसेल स्क्रीनिंग 2025 म्हणजे की सिकलसेल स्क्रीनिंग 15 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत गडचिरोली, गोंदिया आणि नंदुरबार सारख्या 21 जिल्ह्यामध्ये विशेष स्क्रीनिंग मोहीम राबवली आहे. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की महाराष्ट्र आरोग्य विभागाचे 9 विशेष आरोग्य कार्यक्रम किती जिल्ह्यामध्ये भरणार आहे. तर आपलं उत्तर येणार 21 जिल्ह्यामध्ये. राईट. म्हणजे की सिकलसेल स्क्रीनिंग 15 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत राहणार आहे. राईट. त्याची आता समोर चालूया. आता माता आणि बाल आरोग्य एक मिनिट रुकून जा. माता आणि बाल आरोग्य उच्च जोखमीच्या गर्भधारणा ओळखून आणि पूर्ण लसीकरण सुनिश्चित करून माता आणि बाल मृत्यू दर कमी करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे की माता आणि बाल मृत्यू दर म्हणजे वाढले आहेत आता त्याचे कमी करणं हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. राईट. पुढे चालूया. ते त्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 साठी खर्च मर्यादा किती म्हणजे की राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र पत्रकार परिषद हे आता बघणार आहोत आपण. संदर्भ काय होते त्याचे हे बघणार आहोत. सगळ्यात आधी त्याचे संदर्भ होते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 12 जिल्हा परिषदा म्हणजे की ZP आणि 125 पंचायत समित्या निवडणुकासाठी वेळापत्रक आणि खर्च मर्यादा जाहीर केली आहे. ज्यासाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होईल. कोणाची. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्याची निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्याच्या पुढे चालूया. ठळक मुद्दे काय होते. खर्च मर्यादा काय होती. आकारानुसार आहे. सर्वात मोठी म्हणजे की 71 ते 75 जागा म्हणजे की जिल्हा परिषद उमेदवारांना मर्यादा 9 लाख रुपये, पंचायत समिती मर्यादा 6 लाख रुपये मिळतील. आणि मध्यम म्हणजे की 71 ते 70 जागांमध्ये
जिल्हा परिषद मर्यादा 7.5 लाख रुपये आणि पंचायत समितीच्या मर्यादा 5.25 लाख रुपये मिळतील, राईट. आणि लहान जागासाठी म्हणजे की 50 ते 60 जागासाठी जिल्हा परिषद उमेदवार मर्यादा किती 6 लाख रुपये मिळतील आणि पंचायत समिती मर्यादेसाठी 4.5 लाख रुपये मिळतील. आणि महत्त्वाची तारखा म्हणजे की 5 फेब्रुवारी होईल आणि निकाल 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाईल. म्हणजे की 2 दिवसात निकाल होऊन जाईल. आरक्षित तपासणी